आपल्या मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। कार्य तुमचे, सहकार्य आमचे। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, स्नेहसंमेलन, डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय, तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात। भव्य दिव्य हॉल, आकर्षक स्टेज व लाइटिंग, विधिवत लग्न व साखरपुडा, विधिमंडप, डायनिंग हॉल, प्रशस्त पार्किंग व्यवस्था, बुकिंग सुरू, मोजक्याच तारखा शिल्लक, एकच विश्वासाचं नातं, उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय, नान्नज दुमाला, तळेगाव, नांदूर, सिंगोटे रोड। संपर्क 9922 41 55 68 91 72 26 0400। हम भी तो सुख देना सीखो। भारत माता की जय, भारत माता की जय। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने संगमनेर येथे सालाबादाप्रमाणे स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं असून त्यामध्ये आज संगमनेरचा प्रथम नागरिक म्हणून मी सहभागी होऊन संगमनेर बस स्थानक परिसर असेल 4 ठिकाणी अभियान राबवण्यात येत आहे। बस स्थानक परिसर असेल, गेस्ट हाऊस असेल, पंचायत समिती असेल, तसेच आपलं MSCB पटांगणामध्ये स्वच्छता करण्यात येत आहे। सकाळपासून घेतलेल्या माहितीनुसार 1.5 टनाच्या पुढे कचरा त्यांनी काढलेला असून निश्चितच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या कामातून एक स्वच्छतेचा संदेश दिला जातोय। तसंच या संगमनेर येथे प्रतिष्ठानचे जे काम करताय त्या सगळ्यांचं या निमित्ताने मी अभिनंदन करेल आणि त्यांना शुभेच्छा देईल की आपल्या हातातून अतिशय चांगलं काम होतंय। माझा सुद्धा यामध्ये आज सहभागी होऊन स्वच्छतेमध्ये मी सहभागी झालोय। माझी यापुढील कालावधीमध्ये नगरपालिका प्रशासन असेल, ST महामंडळाचं प्रशासन असेल, ज्या ज्या परिसरामध्ये आज एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा निघाला आहे त्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना राहील की यापुढील कालावधीमध्ये आपला परिसर हा स्वच्छ ठेवला गेला पाहिजे। त्याची सुरुवात ही आज आपल्या धर्माधिकारी प्रतिष्ठानने सुरू केलेल्या दिवसापासून सुरू राहिली पाहिजे। आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने सुरू केलेल्या स्वच्छतेबाबत आम्ही नक्कीच साहेब काळजी घेऊ। यापुढे अशी जी आमच्याकडे घाण दिसली, यापुढे ती घाण दिसताना आम्ही वेळोवेळी स्वच्छ करत जाऊ। मी साहेबांना आमच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने ग्वाही देतो, इथून पुढे साहेबांना देखील आगारात आल्यानंतर अशी दुर्गंधी दिसणार नाही। त्याबद्दल आमचं देखील प्रशासनाला आम्ही सूचना देऊ देखील आम्ही देखील मोलाचे कार्य करून यापुढे अशी दुर्गंधी पसरणार नाही त्यामध्ये प्रयत्न करू। तसेच धर्माधिकारी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांनी जे सहकार्य आपण संगमनेर आगारास किंवा प्रशासनास केलं आहे बसताना स्वच्छ करण्यासाठी, त्याबद्दल मी आगाराच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो।